खेडमध्ये कारचा एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील मोरवंडे बोरज येथे आज 7 जून रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये अल्टो कार तब्बल 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळल्यानं कारमधील 5 जण जखमी झाल्याची माहिती कळतीये। गणपतीपुळे येथे दर्शन करून ठाण्याकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अल्टो कार MS04 KD 6128 रात्री गणपतीपुळे येथून मुंबई ठाण्याच्या दिशेने निघालेली होती। रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास कार मोरवंडे बोरज येथील सुरभी हॉटेल समोर आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक गाय आल्यानं चालकाचं वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीवरील ताबा सुटून कार थेट रस्त्यालगतच्या दरीत कोसळली। अपघातामुळे वाहनाचं मोठं नुकसान झालंय। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं होतं। या अपघातात सिद्धी नाईक वय 29, रिद्धी नाईक वय 29, स्नेहल नाईक वय 58, सिद्धेश नाईक वय 65 आणि तेजस बोरकर वय 31 हे जखमी झालेत। सर्व जखमी ठाणे येथील रहिवासी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळतीये। दरम्यान रात्रीच्या वेळी महामार्गावर भटक्या जनावरांचा वावर वाढत असल्यानं अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे। याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासनानं आणि संबंधित यंत्रणांनी भटक्या जनावरांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सध्या वाहन चालकांनी केली आहे। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।